नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे टीईटीच्या संदर्भामध्ये काही मराठी वर्तमानपत्र आणि इंडियन एक्सप्रेस या पेपरमध्ये काही न्यूज आलेले आहेत, आर्टिकल आलेले आहेत. याच आर्टिकलच्या संदर्भामध्ये काय करणार या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयाचा काही दिवसापूर्वीच काय झालेलं आहे, गेल्या वर्षी काय झालेलं एक निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे, जे शिक्षक आहेत, जे सेवेमध्ये शिक्षक आहेत, त्यांना 2 वर्षामध्ये म्हणजे सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होणं काय आहे, अनिवार्य आहे. आणि याच संदर्भामध्ये याच मुद्द्याला धरून महाराष्ट्रामध्ये सद्यस्थिती काय आहे या आकडेवारीवरती काय आहे तर दोन आर्टिकल म्हणजेच काय, मराठी वर्तमानपत्रे आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये काय आलेले आर्टिकल आलेले आहेत. आता या ठिकाणी मराठी वर्तमानपत्रातलं आर्टिकल आपण पाहूया. या आर्टिकल मध्ये काय सांगितलेलं आहे, 4 लाख शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे. अनिवार्य म्हणजेच काय, जे शिक्षक या ठिकाणी पात्र ठरलेले नाहीत. 4 लाख म्हणजेच आता सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये 4.4 लाख शिक्षक आहेत की ज्यांच्याकडे जे शिक्षक टीईटी पात्र नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी 50 पेक्षा जास्त वर्षावरील सुद्धा शिक्षकांचा काय केलेला आहे उल्लेख. आपण न्यूज व्यवस्थित वाचून घेऊया की महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी शाळांमधील 50 वर्षावरील 1.1 लाखहून अधिक शिक्षकांना त्यांच्या नोकरीत टिकून राहण्यासाठी सप्टेंबर 2027 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 2 वर्षामध्ये टीईटी तुम्हाला पास करायचं आहे. आणि त्याचबरोबर हे 2 वर्ष म्हणजेच काय, सप्टेंबर 2027 पर्यंत. आणि जर 50 वर्षावरील शिक्षकांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असे किती शिक्षक आहेत, महाराष्ट्रामध्ये 1.1 लाख शिक्षक आहेत. किती? 1.1 लाख शिक्षक. आणि हे 50 वर्षापेक्षा जास्त आहेत. फक्त हा आकडा 50 वर्षापेक्षा जास्त आहे. वयाने जे शिक्षक 50 वर्षावरचे आहेत. त्यानंतर बघा, पात्रता परीक्षा शिक्षकांची एकूण संख्या सुमारे 4.4 लाख आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने केंद्र सरकारला सादर करण्यासाठी जी संकलित केलेली राज्याच्या आकडेवारीवरून असे स्पष्ट दिसते की सप्टेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनेक सेवारत शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केलेल्या निर्णयाचा राज्यातील 90% शिक्षकांवरती याचा काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून या संदर्भामध्ये कोणतेही स्पष्ट आदेश न आल्यामुळे लाखो शिक्षकांना नोकरी गमावण्याचा काय झालेला आहे, धोका निर्माण झालेला आहे. या ठिकाणी 2 प्रकारची आकडेवारी आहे की महाराष्ट्रामध्ये शिक्षक किती आहेत, किती शिक्षकांना पात्रता म्हणजे टीईटीची परीक्षा पात्र होणं अनिवार्य आहे. आणि त्याचबरोबर 50 वर्ष पेक्षा जास्त शिक्षकांना सुद्धा टीईटी काय केलेली अनिवार्य करण्यात आलेली आहे. ही महत्वाची आकडेवारी या ठिकाणी या आर्टिकल मध्ये काय केलेली दिलेली आहे. आता इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकल मध्ये सुद्धा तशाच पद्धतीने काय केलेली आकडेवारी दिलेली आहे. 15 फेब्रुवारीचं हे आर्टिकल आहे. या ठिकाणी बघा, 50 वर्षावरील 1.1 लाखहून अधिक महाराष्ट्र शिक्षकांकडे टीईटी पात्रता नाही. म्हणजे या शिक्षकांना सुद्धा काय करावं लागणार आहे, 2 वर्षाच्या आतमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या 2 वर्षाच्या आतमध्ये टीईटी पात्रता होणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. जर या 2 वर्षामध्ये म्हणजे सप्टेंबर 2027 पर्यंत जर तुम्ही टीईटी पात्र जर ठरला नाहीत तर तुम्हाला नोकरी गमावण्याची तुमच्यावरती वेळ येऊ शकते. या ठिकाणी 50 वर्षाचा मुद्दा सांगितलेला आहे. आणि आणखी मुद्दा, एक नोकरीचा मुद्दा झाला आणि दुसरा एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा सांगावासा वाटतो. शिक्षण विभागाकडून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक आणि अन्य प्रकारची जर पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच अशा प्रकारची पदोन्नती द्यावी असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. कुणी दिलेले? शिक्षण विभागाने दिलेले आहेत. म्हणजे फक्त नोकरीमध्ये टिकून राहण्यासाठीच नाही तर या मधल्या काळामध्ये जर तुम्हाला मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती जर हवी असेल तर या कारणासाठी सुद्धा तुम्हाला काय हवी असणार आहे, टीईटी पास होणं आवश्यक आहे. ही माहिती कुणी दिलेली आहे? हे राज्य परीक्षा परिषदेचे जे काय अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे यांनी काय केलेली आहे, ही अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आता बघा, 2025 मध्ये आपण टीईटी साठी काय केलं होतं, बॅचेस पेपर 1 आणि पेपर 2 साठी बॅचेस सुरू केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद विद्यार्थ्यांनी त्याला, विद्यार्थी असतील, जे उमेदवार आहेत, त्याचबरोबर जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांनी काय केलं होतं, प्रचंड प्रमाणामध्ये याला प्रतिसाद दिला होता. त्यांचा प्रतिसाद सुद्धा काय केला होता आपण, त्यांचा जो काय त्यांनी विश्वास दाखवला होता तो विश्वास सुद्धा आपण काय केला होता, सार्थ ठरवला होता. आता या ठिकाणी 2026च्या परीक्षेसाठी सुद्धा आपण पेपर 1 आणि पेपर 2 चे काय केलेले आहेत बॅचेस आपल्या व्हीके क्लास
या ऍप्लिकेशन वरती उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्या बॅचेसचे वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर हे बॅच लाईव्ह स्वरूपामध्ये आहेत, त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा नंतर उपलब्ध तुम्हाला होणार आहे. याच्यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत, त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि कोर्सचा कालावधी किती असणार आहे? 6 महिन्यांचा कालावधी असणार आहे. सेम त्याच पेपर 1 सारखाच पेपर 2 साठी सुद्धा काही या ठिकाणी बॅचेस असणार आहेत आणि फीज किती असणार आहे? 799 रुपये असणार आहे. त्यानंतर बघा, ज्या पद्धतीने बॅचेस आपण कंटेंटच्या सुरू केलेले आहेत त्याच पद्धतीने आपण टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेले आहेत. एकूण 20 टेस्ट पेपर असणार आहेत आणि PDF मध्ये नोट्स उपलब्ध करून दिलेले असणार. याचा व्हॅलिडिटी किती असणार? याची परीक्षापर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. बघा, जास्तीत जास्त याचा लाभ घेण्यासाठी VK ऍप्लिकेशनला काय करा, भेट द्या. या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. धन्यवाद.